नाव होतं आणि बापाने त्या श्वेतकेतूला गुरुकुलामध्ये शिक्षणासाठी पाठवले. पूर्वी गुरुकुलाची पद्धत होती, विद्यार्थी पुस्तकात बघून शिकत नव्हता, विद्यार्थी आपल्या गुरुकडे बघून शिकत होता. पुस्तकं नव्हती आधी, फक्त गुरुकडे बघायचं, तसं आपण वागायचं. ती गुरुकुलाची पद्धत होती. तत्वकेंद्रित, मूल्य केंद्रित, मूल्यवर्धित शिक्षण व्यवस्था होती पूर्वीच्या काळात. आता अर्थकेंद्रित झाली आहे. का शिकतोय तर नोकरीसाठी शिकतोय. सोपा मार्ग आहे. का शिकतोय? नोकरी मिळेल म्हणून. पण पूर्वी शिक्षण व्यवस्था वेगळी होती. श्वेतकेतूला सद्गुरूंकडे ठेवलं वडिलांनी. 12 वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं. मी तू पण नवरे सुखाक्षयी घे रे. मी आणि तू संपले की जे शिल्लक उरतं त्याला सुख बनतात. संसारात देखील मी तूपणा संपला की जे शिल्लक आहे त्याला सुख आहे. मी असलं तू असलं, हमरी तुमरी, माझं खरं तुझं खरं, मी तू सुख नाहीये. जिथे मीही समर्पित आहे आणि तूही समर्पित आहे, तर शिल्लक जे उरलंय ते सुख अक्षयी घे रे असं म्हटलंय. श्वेतकेतू 12 वर्ष शिक्षण पूर्ण झालं आणि श्वेतकेतू आपल्या घराकडे परत निघाला. गावानं श्वेतकेतूच्या स्वागताची मोठी तयारी केली की आपल्या गावचं एक लेकरू शिक्षणासाठी गुरुकुलात गेलं. 12 वर्षाचा अभ्यास करून आपल्या गावातला एक मुलगा स्कॉलर होऊन येतो आहे, ग्रॅज्युएट होऊन येतो आहे. आपण त्याचं स्वागत करावं म्हणून गावच्या पाटलांनी, सरपंचांनी, सगळ्या मान्यवरांनी, पुढाऱ्यांनी गावच्या वेशीवर श्वेतकेतूच्या स्वागताची मोठी तयारी केली. श्वेतकेतू दूरवरनं येत होता. 12 वर्षाचा अभ्यास, बाप वाट बघत होता. लोकांच्या हातात फुलांच्या माळा होत्या. श्वेतकेतू वेशीत आल्याबरोबर गावच्या प्रमुखाने, गावच्या पुढाऱ्याने श्वेतकेतूच्या गळ्यात हार घालणार तेवढ्यात बापाला म्हणलं, थांबा, उग कोणाच्या बी गळ्यात हार घाल नका. बाप म्हणतोय. कसला बाप असेल विचार कर. भारतीय संस्कृती आणि पूर्वीची ऋषी परंपरा का तेजस्वी होती याचं कारण ते होतं. नालायक असेल तरी माझं पोरग आहे, घाला उगा हार गळ्यात असं म्हणलं नाही बापानं. आरशात बघताना दशरथांना दाढीचा एक केस पांढरा दिसला. उगा आरशात बघला ते सकाळी दशरथ. दाढीचा केस पांढरा दिसल्याबरोबर दशरथाने काही न्हाव्याला वगैरे बोलवलं नाही. दशरथांनी सुमंताला बोलवलं आणि म्हणजे, सुमंत, रामाच्या राज्याभिषेकाची तयारी कर. कधी म्हणले? एकच केस पांढरा दिसल्याबरोबर सुमंताला बोलून घेतलं दशरथांनी आणि म्हणले, सुमंत, रामाच्या राज्याभिषेकाची तयारी करा. आता मला वनात जाऊन उपासना करण्याची वेळ आलेली आहे, वानप्रस्थी होण्याची वेळ आलेली आहे. रामाला बोलून घ्या, आजोळला गेलाय. बघा, म्हणजे पूर्वी कसं होतं, दशरथाच्या दाढीचा एक केस पांढरा झाल्याबरोबर दशरथ कारभार सोडला. बरोबर आहे ना? आता राम अख्खा पांढरा होते, अख्खा, तरी दशरथ कारभार सोडायला तयार नाही. शिवार श्वेतकेतू येत होता. श्वेतकेतूला हार घालणार प्रमुख तेवढ्यात वडिलांनी म्हणलं, थांबा, काय करताय गडबड? काय झालं? अरे उगा हार घालू नका. 12 वर्षानं काय शिकले ते आधी परीक्षा घ्या. बापांनी म्हटलं, मी तू पण नवरे सुख अक्षयी घे. गावातल्या लोकांनी म्हणले, हे बघा,
12 वर्ष हा तुमचा मुलगा गुरुकुलात होता, आमच्या गावात तुम्हीच विद्वान आहात आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला गुरुकुलात पाठवला. त्यामुळे हिची काय परीक्षा घ्यायची ह्याची देखील अक्कल आमच्याकडं नाही. त्यामुळं तुम्ही स्वतःच तुमच्या मुलाची परीक्षा घ्या. बघा, पेपर फोडायला पाहिजे ना बापानी, कॉपी टाकला पाहिजे बापानी, काहीतरी करायला. काय शिकला सांग. श्वेतकेतूने म्हणलं, बाबा मी वेद शिकलो, मी पुराण शिकलो, मी उपनिषद शिकलो, मी शास्त्र शिकलो, मी गायन शिकलो, मी संस्कृत शिकलो, मी वादन शिकलो, मी हे शिकलो. वडील म्हणले, अरे गडबड झालं की रे श्वेतकेतू बाळा, काहीतरी घडून येशील वाटलं होतं, बिघडून आलास की रे. किती चांगला होता जाताना, कोरी पाटी होती रे तुझी, पण आता काय लिहून आणलास हे सगळं मी काही शिकला नाही. जा सांग गुरुला माझं नाव. जे शिकायचंय ते शिकला नाहीस आणि बाकीचं बिना कामाचं हे सगळा पसारा घेऊन आलास. जा सांग गुरुला माझं नाव. पोरांना असं म्हणलं, तुम्ही निशाने हो का 12 आम्ही काय केलं आमच्या जीवाला, असं काही म्हणलं नाही. बापाच्या खाली मान घातला, सगळ्या गावापुढे अपमान केला बापानं. निघाला पोरगा, गुरुकुलाकडे गेला. गुरु पाहिलं श्वेतकेतूला, खाली मान घालून चालत चालत येत होता. वंदन केलं सद्गुरूंना, हात जोडले. गुरुनी म्हणलं, श्वेतकेतू काय रे बाळा, का आलास परत, काही वस्तू विसरली का तुझी? म्हणलं नाही. मग बाबांनी परत पाठवले. उद्दालक बापांचं नाव होतं, वडिलांचं नाव उद्दालक होतं, लक्षात घ्या, उद्दालक. परत पाठवले बाबांनी. का? काही नाही, माझी परीक्षा घेतली, मी नापास झालो असं त्यांचं म्हणणं आहे. असं काय सूत्र विचारले? काय विचारलं? श्वेतकेतू काय विचारलं तर काहीच नाही, मला डायरेक्ट नापासच केले. म्हणून असं नेमकी काय विचारले ते सांग, काय प्रसंग घडला सांगितलं. मला विचारले तू काय शिकलास, मी सांगितलं मी हे शिकलो, मी ते शिकलो, मी 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 मग गुरूंच्याही लक्षात आलं, फाल्ट झाली, गडबड झाली. गुरूंनी म्हणलं काही नाही, तू राहा आश्रमात, राहा, सेवा कर, सेवा कर, काही करू नको, वाचू नको, लिहू नको, निवांत राहा. तद्रूप हो, एकरूप हो निसर्गाशी, सगळ्यांशी प्रेम कर, सगळ्यावर आपोआप. आणि मी सांगतो तेव्हा तुझा. काही दिवस असंच निघून गेले, सेवा केली सद्गुरूंची, आश्रमाची, सगळ्यांची. हात जोडून नम्रपणे स्वतःला विसरून गेला, समर्पित झाला. सेवक भाव अंगी धरुणी, भक्तीचा अभिमान सांडूनी समर्पित झाला. सद्गुरूंच्या लक्षात आला, आता हा झालाय, तयार झालाय, त्यामुळे जा बाळा, जा. आता जगातल्या कुठल्याही परीक्षेत तू कधीच नापास होणार नाहीस, काळजी करू नको. जा म्हणले, परीक्षा तुझे वडील घेऊ दे की तुझ्या वडिलाचे वडील, काळजी करू नको, आता मी आहे तुझ्या पाठी. पुन्हा श्वेतकेतू निघाला, गाव पुन्हा सत्काराला आला, पुन्हा हार घेऊन. दिवस प्रमुख पुन्हा हार गळ्यात घालणार. पुन्हा वडिलांनी म्हणले, थांबा थांबा, अजून परीक्षा घ्या. काय सांगताय ते, अजून एखाद्या वेळेस असंच गडबड करून आला असेल तर? लोक म्हणले, जाऊ द्या हो, लई हैराणी करू नका लेकराची. त्यांनी म्हणले, नाही, परीक्षा घ्या. लोकांनी म्हणले, तुम्हीच घ्या. पुन्हा वडिलांनी विचारलं, श्वेतकेतू परत काय शिकून आला सांग. श्वेतकेतूने हात जोडले आणि म्हणला, ब्रह्मरूप भासे अवघाचे संसार